आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संघटनेतील विविध महत्त्वाच्या पदांवर नवीन कार्यकर्ते व नेत्यांच्या नियुक्त्या होत आहेत। शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2 वर्षापूर्वी मोठं बंड झालं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोजकेच आमदार व खासदार राहिले। शिवाय पक्ष व पक्षचिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळालं। त्यामुळे उद्धव ठाकरेंना नव्यानेच पक्षाची बांधणी करावी लागणार हे स्पष्टच झालं होतं। त्यानंतर अनेक नियुक्त्या देखील झाल्या आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 3 महत्त्वाच्या नेत्यांवर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिल्याचं दिसतंय। नेमके हे नेते कोण आहेत आणि त्यांच्यावर काय जबाबदारी दिली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंना काय फायदा होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। बंडानंतर पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभेला 9 जागांवरती विजय मिळवता आला। त्यांनी 21 जागा लढवल्या होत्या। आता लोकसभेपेक्षा विधानसभेला जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न त्यांचा आहे। त्या अनुषंगानेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं युवा सेना नेते वरुण सरदेसाई, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवली आहे। उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सचिवपदी संजय लाखे पाटील यांची नियुक्ती केली आहे, तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह ललिता पाटील, वसंत मोरे, मुकेश साळुंके यांची पक्षाच्या संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेने नेते वरुण सरदेसाई यांची पक्षाकडून मुंबई उपनगर जिल्ह्यातील वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरुण सरदेसाई, चंद्रहार पाटील, वसंत मोरे यांच्यावर जबाबदारी तर देण्यात आली आहे, परंतु हे नेते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय। वरुण सरदेसाई यांच्या राजकीय कारकिर्दीवर आपण एक नजर टाकूया। वरुण सरदेसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवा सेनेचे सचिव आहेत। त्याचप्रमाणे ते आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत। आदित्य ठाकरे यांनी 2023 मध्ये राज्यभर जन आशीर्वाद यात्रा काढली होती। यावेळी या यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी वरुण सरदेसाई यांच्याकडे होती। त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून अनेक दिवसांपासून ते या मतदारसंघात तयारी करत असल्याचं दिसून येत आहे। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे जिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत, परंतु सिद्दीकी यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची जवळता वाढल्याचं दिसून येत आहे। ते अजित पवार यांच्यासोबत दिसून येत असल्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर काँग्रेसच्या जिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा 5790 मतांनी पराभव केला होता। अलीकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांच्यावर सुद्धा पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे। पक्षाच्या संघटकपदी त्यांची निवड करण्यात आली आहे। वसंत मोरे यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर राज ठाकरेंप्रमाणेच ते आधी शिवसैनिक आहेत। गेली 27 वर्षे वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेत। 2006 साली मनसेच्या स्थापनेवेळी त्यांनी राज ठाकरे यांची साथ देत शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला। त्यानंतर लगेचच वर्षभरात म्हणजेच 2007 साली पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि मनसेने एकाच फटक्यात 8 नगरसेवक निवडून आणले। यामध्ये वसंत मोरे देखील होते। त्यानंतर 2012 व 2017 मध्ये देखील ते नगरसेवक म्हणून निवडून आले। तसेच 2009 आणि 2019 ची हडपसर विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली आहे। 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 33,092 तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत 34,809 मते मिळाली होती। 2012 ते 2013 दरम्यान त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद देखील भूषवलंय। लोकसभा निवडणूक लढवता यावी म्हणून त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आणि वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले। त्यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला। त्यांना केवळ 32,012 मते मिळाली होती। निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम न केल्याचं सांगत वसंत मोरे यांनी वंचितला रामराम करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास वसंत मोरे इच्छुक असल्याची चर्चा आहे।
पुण्यातील हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यावर सुद्धा पक्षाने मोठी जबाबदारी सोपवत पक्षाच्या संघटकपदी त्यांची नियुक्ती केली आहे। चंद्रहार पाटलांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात सामाजिक कार्यापासून सुरू झाली। रक्तदान चळवळीच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली। बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून त्यांनी शर्यत शौकीनांचे लक्ष वेधून घेतले होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना सर्वच राजकीय पक्षाकडून विचारण्यात येत होते, परंतु त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पसंती दिली। सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यानं काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी तिथे बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले। चंद्रहार पाटलांचा पराभव झाला। त्यांना केवळ 60,860 मते मिळाली होती। लोकसभेत झालेल्या पराभवानंतर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली आहे। सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि मिरज या 2 मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगितलंय, परंतु स्वतः चंद्रहार पाटील हे निवडणूक लढणार की नाही हे चित्र अद्याप तरी अस्पष्ट आहे। पुन्हा एकदा चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी जबाबदारी दिलेल्या या 3 नेत्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला किती फायदा होणार, तसंच उद्धव ठाकरेंनी जबाबदारी दिलेल्या या 3ही नेत्यांविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।